स्वामी समर्थ सर्वांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. सकाळी उठल्यावरती मम्मीने आंघोळ करून अंगणाच्या बाहेर म्हणजेच गेटच्या बाहेर मम्मीने रांगोळी काढली. त्यानंतर सर्व झाडांना मम्मीने पाणी घातले. पाणी घातल्यावरती घरातली आवराआवरी चालूच होती आणि आमची शाळेची सुद्धा तयारी चालूच होती. त्यानंतर मम्मीने डबा करायचा म्हणून तयारी करतच होती. पण तेवढ्यातच काय झालं की 8:30च्या दरम्यान सकाळी ऊसाच्या बैलगाड्या म्हणजे ऊस घेऊन बैलगाड्या सगळ्या निघाल्या होत्या. तर मम्मी आज स्पेशल बनवणार होती अख्खा मूग. तर बघूया कशी बनवते. अख्खा मूग तुम्ही अख्खा मूगची भाजी सुद्धा म्हणू शकता. त्याकरिता पहिलं मी आमच्या झाडाची म्हणजे झाड आहे तिथली कढीपत्त्याची 2-3 अशा काड्या तोडून घेतल्या. त्यानंतर कढई ठेवून त्यामध्ये तेल घातलं आणि मोहरी घालून घेतली पहिली. त्यानंतर जिरं घातलं आणि बारीक चिरलेला लसूण घातला. त्यानंतर आपल्या झाडाचा कढीपत्ता घातला थोडासा आणि ते जर तडतडलं की मग बारीक चिरलेला कांदा घातला. आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित असं तांबूस रंग येऊपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता हलवून घ्यायचं चांगलं आणि त्यावरनं आता झाकण ठेवून आपण 1-1.5 मिनटं तरी परतून घ्यायचं त्याला. 1-1.5 मिनटानंतर बघितलं तांबूस रंग त्याला आला बघा, तुम्ही बघू शकताय. परतून घेतलं की आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालूया. 1-1.5 चमचा आपण तिखट घालूया. अर्धा चमचा आपण हिंग आणि 1-2 चमचे मी धने पावडर घातली आहे. धने पावडरने चव छान येते, त्यामुळे आपण नेहमीच टाका. त्यावेळेला आता भरमसाठ आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. मिक्स करा आणि हिंग टाकायचं जेणेकरून आपल्या तिखट जरी खाल्ली तरी पोट दुखणार नाही. आता त्यामध्ये आपण शिजवलेला मूग घालणार आहोत. आता मूग शिजवताना काय करायचं, फक्त मूग टाकायचा, हळद टाकायची आणि टमॅटो घालायचं. तसंच मी थोडासा हरभरा आणि बटाटा तसं शिजवून घेतलेला असेल आणि त्याचंच पाणी घालायचं शिजवताना. हे की ते शिजवलेल्या पाण्यामध्ये ताकद असते. आणि आता वरनं आपण मीठ घालूया चवीनुसार. आता मस्तपैकी वरनं कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घालायला नेहमी विसरू नका. झाकून ठेवूया 5-10 मिनिटांनी आणि 5-10 मिनिटांनी बघूया. मस्तपैकी असं उकळी पण आली ती त्याला आणि कसं शिजलं पण होतं बघा. हलवून बघायचं आणि मम्मीच्या उघडताना तो वास असा सुटलेला. आहा काय, आणि चव पण इतकी भारी लागते ना त्याची भाजीची. खूप छान लागत होती भाजी. मस्त असे उकळी सुटलेली, वाफा पण केवढ्या निघत होत्या. त्यातनं वास एवढं दरवळत होता ना अख्ख्या घरात, तसं अंगणात वगैरे सगळं पसरलेलं. तर तुम्ही बघू शकताय कसलं भारी दिसते. कट पण छान आलेला, मस्त दिसतंय. आहा काय दिसते बघा. एकदमच असं मला तर बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं. आता बघा तुम्ही बघू शकता भाजीमध्ये ग्रेव्ही पण तेवढी झाली, रस्सा सुद्धा तेवढाच झालेला आहे. किती छान दिसतंय. भाजी आपली रेडी आहे. मम्मीचा ढाबा मुगाची भाजी रेडी. आता चवीसाठी काहीतरी पाहिजे की नाही, म्हणून आम्ही माईंमुळे तळायला घेतला. तव्यावरती तेल घालायचं आणि वाळवलेला माईंमुळेची रेसिपी मी पुढच्या व्हिडिओला टाकायचा प्रयत्न करेन. खूप छान लागते. फक्त ह्याला काय 30-35 सेकंद तळून घ्यायचं आणि काढायचं. खूप छान लागते. आणि जेव्हा माईंमुळे असं तोंडी लावायला मी घेतलेला, मम्मी तळला. आता आपलं माईंमुळे सुद्धा रेडी आहे. मम्मीचा ढाबा. वा काय लागतोय. त्यासाठी मी माईंमुळेची रेसिपी टाकते. माईंमुळे सुद्धा खूप छान असं लागतं आणि त्याला काही जास्त मेहनत करावी नाही लागत. आता भाजी पण झाली आणि माईंमुळे असं तळून झालता.
त्यामुळे आता डब्याला तर घेऊन मम्मी तर डबा भरतच होती. आता भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि कढीपत्त्याचं झाड तुम्ही लावायला विसरू नका.